नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी चॅनलवर। तर आज खास तुमच्यासाठी न्यू अपडेट घेऊन आलेली आहे। तर आपण पाहूयात जी टेट परीक्षा आहे त्याच्यासाठी न्यू अपडेट आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। निकाल कधी लागणार जाणून घ्या संपूर्ण माहिती। ठीक आहे, तर आपण इथे बघूयात टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारी पर्यंत होणार। उत्तर सूचीवर आक्षेप घेण्यासाठी येत्या 28 डिसेंबर पर्यंत मुदत। प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजे टीईटी तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे। या उत्तरसूचीवर उमेदवारांना येत्या 28 डिसेंबर पर्यंत आपले आक्षेप नोंदवता येणार आहेत। बघा 28 डिसेंबर पर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदवता येणार आहे। या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 जानेवारी पर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी दिलेली आहे। ठीक आहे, आता वर्षातून 2दा संधी। बघा सर्वोच्च न्यायालयाच्या 1 सप्टेंबरच्या आदेशानुसार 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे। त्यानंतर ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांनाच यातून वगळण्यात आले आहे। शिक्षकांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी आता वर्षातून 2दा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। परीक्षा घेण्याचे नियोजन बघा, यानुसार पहिली परीक्षा जून मध्ये असेल आणि दुसरी परीक्षा ही नोव्हेंबर मध्ये घेतली जाणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये 25,000 उमेदवारांची उपस्थिती। यंदा छत्रपती संभाजीनगर मधील 35 केंद्रांवर 25,000हून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली। संपूर्ण राज्यातून सुमारे 4 लाख परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते आणि यंदा कार्यरत शिक्षकांसाठी ही टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। गैरप्रकार रोखण्यासाठी परिषदेने यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर केला होता। 28 डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून अंतिम उत्तरसूची आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे। ठीक आहे, तर खास तुमच्यासाठी अपडेट होती ही टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारी पर्यंत होणार आहे। ठीक आहे, चला सर्वांनी या लिंकला शेअर करायचं आहे। ठीक आहे, सर्वांना ही जी काही आपण जी काही हे बघणे अपडेट सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे त्यासाठी सर्वांनी सेशनच्या लिंकला शेअर करायचे, लाईक करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे। थँक्यू।